दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। काही दिवसांपूर्वी मुंबई आग्रा महामार्गावर दरोडा पडल्याची घटना घडली होती। दिनांक 18 जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई येथील जय बजरंग कुरिअर सर्व्हिसची मारुती इको व्हॅनवरील चालक व कुरिअर पोहोच करणारे 2 कामगार मुंबई ते नाशिक असे सोने चांदीचे दागिन्यांची कुरिअर घेऊन जात असताना घोटी पोलीस ठाणे हद्दीत मुंबई आग्रा महामार्गावर माणिक खांब ते मुंडेगाव शिवारात कारमधून आलेल्या 5 ते 6 दरोडेखोरांनी कुरिअर व्हॅनला अडवून चालकाच्या डोळ्यात मिरची पूड फेकून लोखंडी रॉडचा धाक दाखवून 4.5 किलो सोन्याचे दागिने व बिस्किटे तसेच 135 किलो चांदीचे दागिने व चांदीच्या विटा, मोबाईल फोन असा एकूण 3,67,55,000 रुपये किमतीचा मुद्देमाल दरोडा टाकून जबरीने चोरून नेला होता। सदर घटनेबाबत घोटी पोलीस ठाण्यात भादवी कलम 395, 341 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। या संदर्भात तपास करत असताना भौतिक पुरावे उपलब्ध पुराव्यांचे तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्ह्यातील दरोडेखोर हे उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा येथील असल्याचे निश्चित झाले। त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा व घोटी पोलिसांचे पथकांना आग्रा येथे रवाना करण्यात आले। त्या अनुषंगाने तपास करून पथकाने देवेंद्र सिंग परमार, आकाश परमार, हुबसिंग ठाकूर, शिवसिंग ठाकूर, जहीर खान या 5 इसमांना आग्रा येथून शिताफीने ताब्यात घेतले। जानेवारी रोजी संध्याकाळी साधारणतः 10:30च्या दरम्यान एक मारुती इको गाडीमधून, जी गाडी झवेरी बाजार या ठिकाणाहून निघालेली होती आणि त्यामध्ये साधारणतः 4.5 किलो सोनं आणि 135 किलो चांदी, काही तयार माल, त्याचप्रमाणे काही सोन्याची बिस्किटं आणि चांदीच्या विटा अशा स्वरूपामध्ये हा मुद्देमाल घेऊन 3 इसम या गाडीतून प्रवास करत होते। मुंबई आग्रा महामार्गावर रात्री 3च्या दरम्यान मुंडेगाव शिवार या ठिकाणी ते आलेले असताना अचानकपणे पाठीमागून एका कारने त्यांना ओव्हरटेक केलं आणि त्यांना ती गाडी थांबवायला भाग पाडलं। त्या गाडीतल्या इस्मांनी ह्या ड्रायव्हरच्या डोळ्यामध्ये मिरची पूड टाकली, त्याचप्रमाणे त्यांना मारहाण केली। परिस्थिती ओळखून फिर्यादी पार्टीतला एक जो इसम होता तो घटनास्थळावरून पळून जाण्यामध्ये यशस्वी ठरला। हा जो मूळ गाडीचा ड्रायव्हर होता त्याला आरोपींनी आपल्या गाडीमध्ये टाकलं आणि ह्या मालासहित, म्हणजे ज्याच्यामध्ये 4.5 किलो सोनं आणि 135 किलो चांदी होती, ह्या मालासहित ही गाडी आरोपींनी त्या ठिकाणाहून पळून नेली। काही अंतरावरती गेल्यानंतर पुन्हा ती गाडी थांबवली आणि त्यातला सगळा जो मुद्देमाल आहे तो स्वतःच्या गाडीमध्ये टाकून आरोपींनी नाशिकच्या दिशेने पोबारा केलेला होता। दिनांक 18 रोजी पहाटेला हा प्रकार झाल्यामुळं पोलिसांना खबर मिळताच त्या ठिकाणी पोलीस पोहोचले आणि नंतर कलम 395 भादवीखाली ह्या गुन्ह्याची नोंद घोटी पोलीस स्टेशन या ठिकाणी करण्यात आलेली होती। हा गुन्हा घडल्यापासून घोटी पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा ह्या 2 शाखांची किंवा पोलीस स्टेशनची जी पथकं आहेत ती याच्या तपासामध्ये कार्यरत होती। आता या गुन्ह्याची उकल झालेली आहे। ह्या गुन्ह्यामध्ये एकूण 8 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। त्यातल्या 5 आरोपींना आम्ही पकडलेला आहे आणि यातला जो काही गेलेला मुद्देमाल आहे असा 2.5 किलो सोनं आणि 45 किलो चांदी एवढा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे। हे 5ही जे अटक करण्यात आलेले आरोपी आहेत ते आग्रा, राज्य उत्तर प्रदेश या ठिकाणचे रहिवासी आहेत। आणखी 3 आरोपींच्या आम्ही शोधामध्ये आहोत। यातला जो एक आरोपी आहे आकाश परमार नावाचा, तो ह्या कुरिअर कंपनीमध्ये कामाला होता आणि मागील 1 महिन्यापूर्वी त्याने ते काम सोडलेलं होतं। त्याने दुसऱ्या एका जो देवेंद्र सिंग नावाचा जो प्रमुख आरोपी यामधला आहे
त्याला ही खबर दिलेली होती की ह्या कुरिअर कंपनीची गाडी रात्री साधारणतः 1-1:30 वाजेच्या नंतर घोटी टोल नाका पास होते आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर त्या गाडीला लुटलं तर त्याच्यामध्ये खूप माल मिळेल अशा स्वरूपाची बातमी त्या आकाश परमारने देवेंद्र सिंग याला दिलेली होती। नंतर देवेंद्र सिंग याने सगळ्या आरोपींना एकत्र करून हा जो गुन्हा आहे त्याला पूर्णत्वास नेलेलं होतं। तर हे जे आरोपी आहेत यातल्या 2 आरोपींच्या विरुद्ध यापूर्वी गुजरात राज्यामधून साधारणतः 5 किलो सोनं अशाच पद्धतीने लुटून नेल्याचा एक गुन्हा देखील नोंद आहे। आरोपींच्या विरुद्ध इतर काय अभिलेख आहेत याची पडताळणी आम्ही आता करतोय। सदर आरोपींची शिताफीने चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। सदरची कारवाई वरिष्ठांनी केलेले मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस हवालदार नवनाथ सानप, पोलीस नाईक विश्वनाथ काकड, पोलीस हवालदार सागर काकड, शांताराम गुगे, योगेश पाटील, सुधाकर बागुल, पोलीस नाईक हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, पोलीस कॉन्स्टेबल नौशाद शेख तसेच घोटी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी, पोलीस नाईक रामकृष्ण लहामटे, मिलिंद पवार, चालक पोलीस हवालदार भूषण थोरबिसे यांच्या पथकाने केली आहे। पोलीस पथकांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी तपास पथकास 25,000 रुपये किमतीचे बक्षीस जाहीर करून सर्वांचे अभिनंदन केले। प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे। याच पार्श्वभूमीवर शिवजन्म उत्सव सोहळा समिती 2024 आडगावचे अध्यक्ष तसेच अतुल दादा मते युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष अतुल दादा शंकरराव मते यांच्या वतीने व तसेच मते कुटुंब यांच्यातर्फे सर्व आडगाव वासियांना तसेच भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। अतुल दादा मते युवा मंचतर्फे नुकताच आडगाव महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले होते। या महोत्सवाचा अगदी अतोनात आनंद नागरिकांनी घेतलाय। तोच आता प्रजासत्ताक दिनानिमित्त अतुल दादा मते युवा मंचतर्फे अतुल दादा मते चषक या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। तरी नागरिकांनी जास्तीत जास्त या स्पर्धेला उपस्थित राहून संघांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन शिवजन्म उत्सव सोहळा समिती 2024 आडगावचे अध्यक्ष तसेच अतुल दादा मते युवा मंचचे संस्थापक अतुल दादा शंकरराव मते यांनी केले। मी अतुल शंकर मते उद्याच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी प्रभागातील मतदारसंघातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थाने आपली 26 जानेवारी 1950 रोजी जी राज्यघटना लागू झाली त्याची आठवण म्हणून आपला प्रजासत्ताक दिन आपण हा साजरा करत असतो। तर उद्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी समस्त नागरिकांना व ग्रामस्थांना माझ्या मते कुटुंबियांच्या वतीने आणि आमच्या प्रभागाच्या वतीने मतदारसंघाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तसेच आपण जो बघितलं की नवीन वर्षाच्या सुरुवातीला आडगाव महोत्सव कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतला आणि त्याच्यामध्ये विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन, सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं होतं। लोकांच्या व नागरिकांच्या आग्रहास्तव परत इथं आपण ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा आपण आमच्या युवा मंचाच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केल्या आहेत। मी सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी विंचुरगवळी नवजीवन पब्लिक स्कूलच्या समोर ग्राउंडमध्ये होत असलेल्या अतुल दादा मते चषक या स्पर्धेला उपस्थिती लावून सर्वांनी या क्रीडाप्रेमींनी खेळाचा आनंद घ्यावा व आपली सहभाग नोंदवावा। उद्या दिनांक 26 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंत हा ओव्हरऑल क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन केलं आहे। आपण सर्वांनी नक्की यासाठी प्रतिसाद द्यावा। धन्यवाद। गणेश खराट, दक्ष न्यूज, आडगाव, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सांगतो जोपर्यंत ही मॅडम निलंबित होत नाही तोपर्यंत मराठा समाज नाही। मराठा समाज
दिंडोरी तालुक्यातील खतवड येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचं समोर आलंय। मुख्याध्यापिका या गेल्या अनेक वर्षापासून आपला मनमानी कारभार करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे। त्यातच दिनांक 23 जानेवारी रोजी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत होत असलेल्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळांमधून शिक्षकांची नेमणूक केली असताना खतवड येथील मुख्याध्यापिका यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश झुगारून या आदेशाला केराची टोपली दाखवल्याने एकच खळबळ उडाली आहे। खतवड येथील 3 शिक्षकांची सर्वेक्षणासाठी नेमणूक करण्यात आली असताना मुख्याध्यापिकांनी शिक्षकांना सर्वेच्या कामकाजासाठी जाण्यास हरकत घेतली व पहिल्याच दिवशी एकही शिक्षक सर्वेक्षणासाठी गावात पाठवला नसल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करतायत। महाराष्ट्रात जरांगे पाटलांनी जे मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू केलंय आणि त्यासाठी ते मुंबईकडे जात आहे, तर या सगळ्या याची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी साहेब यांनी महाराष्ट्र मागास आयोगाच्या वतीने जो सर्वे चालू केलेला आहे, ह्या सर्वेची काल खतवड गावात सुरुवात होत असताना येथे जे 4 कर्मचाऱ्यांची नेमणूक झाली होती, त्यात जिल्हा परिषदेचे 3 शिक्षक आणि ग्रामसेवक मॅडम, तर त्या सर्वेला सुरुवात होत असताना मुख्याध्यापक मॅडम जाधव यांनी त्या सर्वेमध्ये काल शिक्षकांना व आपण पहिले शाळेची गुणवत्ता बघा नंतर सर्वेला जा असे सांगून या कामात जो अडथळा आणलाय काल, आणि या सर्वेला एका बाजूने जर चांगलं पाहिलं तर सरकारी कामातच एक अडथळा त्यांनी निर्माण केला। काल ग्रामस्थांनी त्यांना विनंती करूनही त्यांनी काल दिवसभर गावात सर्वे होऊ दिला नाही। याची शासनाने कुठेतरी दखल घेतली पाहिजे आणि त्या मुख्याध्यापक मॅडम ज्या आहे यांच्यावर कुठेतरी कारवाई झाली पाहिजे, असा पूर्ण गावाच्या वतीने आणि सकल मराठा समाजाच्या वतीने एक मी विनंती करतो आणि याच्यावर लवकरात लवकर मॅडमवर कारवाई व्हावी ही मी एक इच्छा व्यक्त। महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने जो सर्वे चालू आहे, कालपासून 23 जानेवारीपासून जो सर्वे चालू केला, त्या सर्वेनुसार आमच्या खतवड गावामध्ये काल सर्व ग्रामस्थ आम्ही हजर राहून सर्वेसाठी सुरुवात केली। त्यासाठी आमचे जिल्हा परिषद शिक्षक आणि ग्रामसेवक मॅडम या 4 लोकांना ते काम दिलेलं होतं। त्या कामासाठी आम्ही सर्व लोक त्या कामाला मदत करण्यासाठी एकत्र येऊन त्या कामाला सुरुवात केली होती, परंतु आमच्या जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका जाधव मॅडम यांनी अत्यंत तातडीनं शिक्षकांना ते काम बंद ठेवून आणि शाळेमध्ये बोलावून घेतलं आणि ते काम बंद करून पहिलं शाळेची गुणवत्ता बघा आणि त्यानंतर आपलं जे बाकीचं काम आहे ते करा। आता हा जो आदेश आहे हा कलेक्टर साहेबांचा आदेश असल्यामुळं त्यांनी त्या आदेशाचं उल्लंघन करून शासकीय कामामध्ये अडथळा आणून आमच्या गावाचा सर्वे 2 दिवसासाठी थांबून ठेवला। त्यामुळं आमच्या गावकऱ्यांना ती भरपूर अशी अडचण आलेली, त्याच्यामुळं सगळेच गावकरी आमचे संतप्त होऊन त्या मॅडमांची, जाधव मॅडमांची, मुख्याध्यापक मॅडमांचं निलंबन करण्याची सगळ्यांचीच मागणी याच्या आधी पण त्यांच्या तक्रारी खूप आलेल्या होत्या, परंतु आमच्या गावकऱ्यांनी त्या सगळ्या पाठीमागे टाकल्या। परंतु इथं एक समाजाचा विषय असल्यामुळं आणि आज मराठा आरक्षण हा मुद्दा मुंबईपर्यंत जाऊन पोहोचलाय, दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलाय आणि आज सकल मराठा समाज प्रत्येकाची तळमळ या आरक्षणाबद्दल आहे। अशा वेळेत त्या मॅडमांनी त्या कामाला कुठेतरी अडथळा आणला, तर आमचं सर्व खतवडकरांच्या वतीनं त्यांचं निलंबन झालं पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी। दरम्यान संबंधित मुख्याध्यापिका यांना नक्की हवाई तरी काय, नेहमीच मनमानी कारभार करत असणाऱ्या या मुख्याध्यापिकेवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ करतायत। सांगतो जोपर्यंत ही मॅडम निलंबित होत नाही तोपर्यंत मराठा समाज नाही तर खतवड ग्रामस्थांचा मराठा समाज आंदोलन करीत
अधिकारी, गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तसेच संबंधित मुख्याध्यापिकेवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात येते. सदर मुख्याध्यापिकेवर निलंबनाची कारवाई न झाल्यास गावकऱ्यांनी आंदोलन व उपोषणाचा इशारा दिला असून सर्वेक्षणामध्ये अडथळा आणणाऱ्या मुख्याध्यापिकेवर कारवाई होणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. जिल्हाधिकारी कार्यालय, निवडणूक विभाग आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या सहकार्याने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास 150 सायकलिस्ट दिनांक 25 जानेवारी रोजी या मतदार जनजागृतीपर सायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सायकल रॅलीचा शुभारंभ अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी वोट कर नाशिककर, भक्कम लोकशाहीसाठी मतदान करा, मतदानाची टक्केवारी वाढवा, नवमतदारांनी मतदार नाव नोंदणी करून घ्या असे आवाहन देखील करण्यात आले. या रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे, नाशिक महानगरपालिका प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, उपजिल्हाधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी शुभांगी भारदे, मनपा जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, नायब तहसीलदार राजेंद्र आहिरे आदी उपस्थित होते. तसेच नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर काळे, उपाध्यक्ष डॉक्टर मनीषा रौंदळ, सचिव संजय पवार, संचालक SP आहेर, संचालक सुरेश डोंगरे, राईड प्रमुख मनोज गायधनी, सोनाली सोनजे, शुभांगी भुजबळ यांनी सायकल रॅली यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. संकल्प असावेत नवे तुझे, मिळाव्यात त्यांना नव्या दिशा. प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे, ह्याच वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. देवांश योगेश सूर्यवंशी याला पहिल्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक मम्मी पप्पा, आजी आजोबा, मावशी, आत्या काका, मामा व समस्त सूर्यवंशी परिवार, सिडको, नाशिक. दक्ष न्यूज,
सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक शहरात सध्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे नागरिक त्रस्त झालेत. याच पार्श्वभूमीवर क्राईम ब्रांच युनिट 2 ने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 3 वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा अट्टल सोनसाखळी चोर मोपेड बाईकसह पोलिसांनी ताब्यात घेतलाय. क्राईम ब्रांच युनिट 2 ने ही कारवाई केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक शहरात होणाऱ्या चेन स्नॅचिंग गुन्ह्यांच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच अशा गुन्ह्यांमध्ये सामील असणाऱ्या गुन्हेगारांचा व गुन्हेगारी टोळीचा बिमोड करण्याबाबत गुन्हे शाखा युनिट 2 ला मार्गदर्शन करून आदेश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने क्राईम ब्रांच युनिट 2 ने आरोपी नामे गीताराम आसाराम रणपिसे याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील इंदिरानगरकडील 4 गुन्हे, अंबडकडील 3 गुन्हे, उपनगरकडील 2 गुन्हे, पंचवटीकडील 1, म्हसरूळकडील 1 असे एकूण 11 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणले आहे. आरोपीकडून 125 ग्रॅम सोने, 1 ज्युपिटर कंपनीची मोपेड मोटरसायकल असा एकूण 6,03,750 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी आम्ही प्रॉपर्टीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करीत असताना गुन्हे शाखेचे पोलीस नाईक दराडे यांना गोपनीय बातमी मिळाली. त्याप्रमाणे आम्ही आरोपी गीताराम रणपिसे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून आयुक्तालयातील पंचवटी, म्हसरूळ, इंदिरानगर, अंबड आणि उपनगर या पोलीस स्टेशनचे एकूण 11 गुन्हे उघडकीस केलेले आहेत. अजून त्याच्याकडून गुन्हे निघण्याची शक्यता आहे. आम्ही प्रयत्न करीत आहोत. नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये 3 ते 4 वर्षापासून सदरचा आरोपी हा सिंगल चेन स्नॅचिंग करत होता मोपेड बाईकवर. आणि तशी आम्हाला गोपनीय बातमी प्राप्त झाल्याने आम्ही सदर आरोपीस ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी नाशिक शहरामधले 11 ठिकाणी चेन स्नॅचिंग केल्याचे आम्हाला सांगितले आणि यापुढे आणखी सखोल तपास करून पुढील गुन्हे आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपयुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेडकोळी, विवेक पाठक, परमेश्वर दराडे, सुनील आहेर, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, नंदकुमार नांदुर्डीकर, राजेंद्र घुमरे, गुलाब सोनार, सुहास क्षीरसागर, विजय वरंदळ, तेजस मते, सोमनाथ जाधव, जितेंद्र वजिरे अशांनी केली आहे. प्रवीण गोतीसेसह परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. MIDC चुंचाळे पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. MD हा अंमली पदार्थ विक्रेत्यास चुंचाळे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. दरम्यान 27.5 ग्रॅम MD सह एकूण 3,34,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून 5 इसमांना अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की MIDC चुंचाळे पोलीस चौकीच्या हद्दीत एक्सलो पॉइंट जवळ मुंडा ठाणे येथून एक इसम MD या अंमली पदार्थाची स्थानिक इसमास विक्री करण्याकरिता येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने तपास करत असताना पथकाने सापळा रचला असता गोपनीय बातमीप्रमाणे संशयित इसम मुस्ताक शेख हा काही संशयित इसमांसोबत बोलताना व एक पाकिट घेऊन त्यास पैसे देताना दिसला. सदर इसमावर पथकाने छापा टाकला असता त्याच्याकडे प्रतिबंधित असलेल्या अंमली पदार्थांचा एकूण 3,34,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आलाय. काल MIDC चुंचाळे परिसरामध्ये एक्सलो पॉइंट या ठिकाणी अंमली सदृश्य अंमली पदार्थाची विक्री होणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत सापळा रचण्यात आला आणि सापळा रचल्यानंतर त्या ठिकाणी विक्री करण्यासाठी आलेले आणि जे खरेदी करण्यासाठी आले होते असे आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत. एकूण 5 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि एकूण 27.5 ग्रॅम MD या ठिकाणी मिळालेली आहे व काही रोख रक्कम त्यांच्या बरोबर मिळालेली आहे. एकूण सर्व जो मुद्देमाल आहे तो सर्व मुद्देमाल 3,34,000 रुपये किमतीचा आहे. जे काही आरोपी या ठिकाणी अटक झालेले आहेत त्यांचं पूर्व रेकॉर्ड शोधण्याचं काम सुरू आहे. अजून त्यांच्यावरती पाठीमागचे गुन्हे अजून लक्षात आलेले नाहीयेत.
आणि पुढील जो तपास आहे तो या ठिकाणी सुरू राहणार आहे. यांनी MD कुठून आणलेली आहे, कुठल्या स्वरूपामध्ये ते विक्री करणार होते याबाबतचा तपास चुंचाळे चौकीमार्फत या ठिकाणी सुरू आहे. मॅडम, ही कारवाई कोणी केली? ही जी कारवाई आहे MIDC चौकीचे जे इंचार्ज आहेत PI कारंडे, PSI संदीप पवार, API मुगले आणि जो DBचा स्टाफ आहे यांच्या मार्फत ही कारवाई झाली. माझे नाव अनिल नाना कुराडे. मी MIDC चुंचाळे पोलीस चौकीमध्ये गुन्हे शोध पथकामध्ये काम करीत असताना माननीय पोलीस उपायुक्त यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांप्रमाणे अंमली विरोधी विरोधी कायद्याअंतर्गत चालू असलेल्या ॲक्टिव्हिटीज या संदर्भामध्ये वेळोवेळी यांना पकडून मुसक्या आवळण्यास सांगितलेले होते. त्यानुसार काम करीत असताना विश्वास गोपनीय माहितीदारामार्फत की MD असे एक अंमली पदार्थ तिथल्या एकेचा विकत घेण्याकरिता येणार असल्याची एक विश्वासू माहिती मिळाली. सदरची माहिती मी आमचे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक कारंडे साहेबांना कळवली. सरांनी त्यानुसार सर्व काही कारवाई करण्यासाठी पवार साहेबांना आणि सर्व टीमला मार्गदर्शन केले. त्यानुसार आम्ही सापळा रचून सदरची कारवाई ही केलेली आहे. तर सदरच्या कारवाईमध्ये 27 ग्रॅम ही MD मिळून आले असून ते 30,000 रुपये कॅश आणि आणखी काही त्यांनी वापरलेल्या गाड्या सुद्धा जप्त केल्या आहेत. सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुगले, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस नाईक समाधान बव्हाण, पोलीस शिपाई सुरेश जाधव, पोलीस शिपाई कैदिळकर, पोलीस शिपाई केराडे, पोलीस शिपाई टाकणे, पोलीस शिपाई बिराजदार, पोलीस शिपाई खैरनार, पोलीस शिपाई सोनावणे रवडे तसेच पोलीस शिपाई भालेराव यांनी पार पाडली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व पोलीस शिपाई दिनेश नेहे हे करीत आहेत. प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त यांनी जनतेला तसेच विशेषतः तरुणांना आवाहन केले की सोशल मीडियाचा वापर करताना आक्षेपार्ह चॅटिंग शेअर करताना काळजीपूर्वक करावे. तसेच सोशल मीडिया हँडलचा वापर करताना धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असा व्हिडिओ जारी करत सांगितले. सर्व जनतेला, विशेष करून युवकांना माझं आवाहन आहे, कोणत्याही परिस्थितीत आपले कोणतेही सोशल मीडिया अकाउंट किंवा कोणतेही व्हॉट्सॲप ग्रुपमधली चॅट किंवा इतर जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे त्या सर्व प्लॅटफॉर्मवर कृपया करून कोणत्याही प्रकारची सामाजिक तेढ निर्माण करणारी आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ, फोटोग्राफ किंवा तशी फोटोग्राफ, व्हिडिओ किंवा पोस्टला लाईक करणे अशी कृती करू नये आणि समाजामध्ये तेढ निर्माण करणार किंवा तेढ पसरण्याची कृतीमध्ये आपला सहभाग देऊ नये. कृपया करके सर्वांनी ही नोंद घ्यावी की जे सोशल मीडिया आणि इंटरनेटवर आपली जे काही कृती आहे ती सर्व लोक बघतात आणि ती मॉनिटर केली जातात आणि त्यामधून आपण केलेला जे काही पोस्ट आहे त्यामध्ये काही आक्षेपार्ह भासला तर त्याचे विरुद्ध तक्रार होते आणि त्यामध्ये कायदेशीर कारवाई व गुन्हा दाखल होतो. जे काही व्हिडिओ, फोटोग्राफ्स, जे काही घडलेली घटना आहे त्याबद्दल व्हिडिओज फॉरवर्ड करणे, पोस्ट करणे आपले वॉलवर, आपले अकाउंटवर, त्यामधून परत कुठेतरी बाहेर घडलेली घटनामुळे आपल्या जिल्ह्यात, आपल्या शहरात काही अनुचित प्रकार घडू शकतो. मग यासाठी सर्वांनी असे पोस्ट व्हिडिओ व्हायरल नाही केले पाहिजे आणि जर असे व्हिडिओ, फोटो आपल्याला आपल्या समोर आले तर तत्काळ पोलीस नियंत्रण कक्ष नंदुरबार डिस्ट्रिक्ट किंवा डायल 112 112वर फोन करून त्या पोस्टबाबत आणि त्याची जे काही त्याच्यावर जे काही आक्षेप आहे त्याबाबत पोलिसांना तक्रार द्यावी. सर्व नागरिक, विशेष करून युवकांना सूचना आहे
अशी जे काही आपण कृती करतात किंवा असे आक्षेपार्ह पोस्ट आपण जर फॉरवर्ड करतात तर त्यामध्ये गंभीर गुन्हा दाखल होण्याची संभावना आहे आणि त्याचा विपरीत परिणाम, त्याचे जे काही नेगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस आहे ते आपल्यावर तर आहेच, आपले परिवारावर पण आहे आणि आपली वैयक्तिक प्रगतीवर आहे. त्याचबरोबर सर्वात मोठी गोष्टी आपला करिअरवर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि एकदा आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्याबद्दल आपण कितीही प्रयत्न जर केले तर तो आपले रेकॉर्डवर असणार. तर कृपया करके अशी कोणतीही गोष्टीमध्ये आपण इन्वॉल्व होऊ नये, कोणाला एनकरेज करू नये आणि जर अशी कोणी कृती करत असाल तर तात्काळ पोलिसांना कळवावी, जेणेकरून सामाजिक तेढ कधी निर्माण होणार नाही आणि आपला गाव, आपला शहर आणि आपल्या जिल्ह्यामध्ये कोणतीही अनुचित घटना होऊन अशांती पसरणार नाही. सर्व जे काही पालक आहे त्याचबरोबर प्रतिष्ठित नागरिक आहे त्यांना सर्वांना माझी कणकणीत विनंती राहील की आपले जे काही मूलबाल आहे त्याचबरोबर आपले शहरचे एरियाचे जे काय बाल आहे विशेष करून त्यांच्यावर लक्ष द्यावी, त्यांना सतत सूचना द्यावी की अशी कोणती आक्षेपार्ह पोस्ट करण्याची कृतीमध्ये त्यांचा सहभाग होणे किंवा त्याला लाईक करणे अशी कोणती गोष्टी करू नये. सर्वांना नंदुरबार पोलीसतर्फे परत एकदा आमची खूप शुभेच्छा आणि अपेक्षा करतो की अशी कोणतीही गोष्टी नंदुरबार जिल्ह्यामध्ये होणार नाही. नमस्कार. पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, नंदुरबार. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. जागतिक कृषी महोत्सव 2024चा उद्घाटन सोहळा पार पडलाय. दिनांक 24 ते 28 जानेवारी दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून नाशिक येथील गंगापूर रोड डोंगरे मैदान या ठिकाणी या 13व्या जागतिक कृषी महोत्सव 2024चे उद्घाटन करण्यात आलंय. जागतिक कृषी महोत्सवानिमित्ताने शहरात कृषी दिंडी देखील काढण्यात आली. यात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या गोष्टींचा प्रसार देखील करण्यात आलाय. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हे उद्घाटन करण्यात आलंय. यावेळी कार्यक्रमाच्या आयोजकांकडून परमपूज्य गुरुमाऊली यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी परमपूज्य गुरुमाऊली यांनी आपले मनोगत व्यक्त केलंय. शेतकरी आधुनिक काळातील ऋषी आहेत. शेतीविषयाची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करावा अशी मागणी यावेळी गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी केली आहे. अध्यात्म आणि शेती, विज्ञान आणि शेती, दैनंदिन जीवन आणि शेती याचा समन्वय राज्यात आणि देशात कृषी मेळावे करण्याला बळीराजानं संधी दिली. त्या संधीचं सोनं करण्यासाठी आजच्या या उपक्रमाला सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे कुलगुरू आदरणीय सोनवणे साहेब, आदरणीय अनिकेत तटकरे, आदरणीय सुधीरजी तांबे माजी आमदार, या नाशिकचे आमदार आदरणीय सीमाताई, विभागीय कृषी संचालक, वाचं महत्त्व सांगितलं ते निलेशजी साबळे, आदरणीय थोरे साहेब, आदरणीय तळेकर, अध्यक्ष
मोठी भाऊ नगरसेवक साहेब, स्वातीताई भांबरे, कावेरीताई घुगे, प्रदीप नार्वेकर, यासह आपण दूरवरून जिल्ह्यातून, राज्यातून, देशातून आणि विदेशातून प्रतिनिधी स्वरूपात आपण उपस्थित झालात आणि या पुढील 4-5 दिवसात सुद्धा मोठ्या प्रमाणात आपली जबाबदारी आपण यशस्वी करणार आहात. तथापि मागाशी खास नेपाळवर सेवेकरी मोठ्या प्रमाणात आहेत. ते दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात नाशिक ची यात्रा काढतात, त्यात सेवा केंद्र बघतात. खरं तर आपणच नेपाळला जायला हवं, पण ते इकडे शेती बघायला येतात. ज्यांच्या नावानं ही भूमी प्रसिद्ध झाली असे प्रभू रामचंद्रांची भूमी म्हणून नाशिकचा ओळख परिचय. ब्रह्मवादिनी गंगामाई तिला देव ओळखतात. ती भूतलावर शेतकऱ्यांच्या आणि मानवजातीच्या उद्धारासाठी यावं लागलं. सीतामाईचे पिताश्री राजे जनक शेती कशी करावी हे नेपाळमधून जनकपुरून शिकावं म्हणून पाठीमागे. तसेच यावेळी अन्न मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केलंय. आजच्या ह्या जागतिक कृषी मेळाव्याच्या निमित्ताने ज्यांच्या मार्गदर्शनाखाली, ज्यांच्या आज्ञेने गेले 13 वर्ष सातत्यपूर्णाने आम्हा सर्व स्वामी भक्तांना सेवा करण्याची संधी भेटते, ते आपल्या सर्वांचेच आदरणीय परमपूज्य गुरुमाऊली कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून व्यासपीठावर उपस्थित असलेले यशवंतराव चव्हाण युनिव्हर्सिटीचे सन्मान्य कुलगुरू संजीवजी सोनावणे साहेब, आवर्जून कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या विधिमंडळातील माझ्या थोरल्या भगिनी सीमाताई हिरे, त्याचबरोबर विधिमंडळातील माझे सहकारी आदरणीय सुधीरजी तांबे साहेब, आवर्जून कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले मोहनजी वाघ साहेब, त्याचबरोबर आत्ताच ज्यांचं या ठिकाणी आगमन झालं ते आपल्या सर्वांनाच आठवड्यातनं 3 दिवस सातत्यपूर्णाने हसवणारे निलेशजी साबळे, त्याचबरोबर आपल्या सर्वांचेच आदरणीय चंद्रकांत दादा, सन्मान्य आबासाहेब, अजयजी बोरस्ते साहेब, पंडितजी थोरे, भूषणजी तळेकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व गुरुबंधू गुरुभगिनी, समोर बसलेले माझ्या सर्व गुरुबंधू गुरुभगिनी, पत्रकार मित्र, खरं तर आज मी आमदार म्हणून नाही तर आपल्या सर्वांचा गुरुबंधू गुरुभाऊ म्हणून मी आपल्या सर्वांच्या समोर उभा आहे. श्री स्वामी समर्थ. आज जागतिक कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ज्यांच्या आशीर्वादाने आज हे प्रदर्शन होत आहे ते आपल्या सगळ्यांचे आदरणीय परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले कुलगुरू संजीवजी सोनावणे, आत्ताच आपल्यामधून काही कामानिमित्त निघून गेलेले आमचे सहकारी आमदार अनिकेतजी तटकरे, त्याचबरोबर आमदार सुधीरजी तांबे, कृषी अधिकारी मोहनजी वाघ, आपल्याला कायम हसत ठेवणारे आणि कायम आपण टी व्हीवर ज्यांचे कार्यक्रम बघत असतो ते डॉक्टर निलेशजी साबळे, चला हवा येऊ द्या टीमचे, पंढरीनाथजी थोरे, VN नाईकचे डायरेक्टर, ॲडव्होकेट भूषणजी तळेकर, विश्वस्त सप्तशृंगी गडाचे, त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले नगरसेविका कावेरीताई घुगे, प्रदीपजी नार्वेकर, कृष्णाजी डोंगे, अनेक मान्यवर आज इथे व्यासपीठावर उपस्थित आहे.
उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर, त्याचबरोबर इथे ज्यांच्या सहकार्याने, ज्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होता आहे ते चंद्रकांत दादा, आबासाहेब आणि नितीनजी, सर्व सेवेकरी परिवार, सर्व उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, आपल्या शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आजूबाजूचे जेवढे शेतकरी असतील त्यांना विविध प्रकारची माहिती व्हावी याकरता या प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं. खरं तर हे प्रदर्शन मला वाटतं 13वं वर्ष आहे. 13 वर्षापासून सातत्याने या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. जवळपास 400च्या पर्यंत स्टॉल इथे असतात आणि अनेक नवीन नवीन उद्योग करणारे जे नवउद्योजक आहे त्यांना एक प्रेरणा इथून मिळते. सन्माननीय आदरणीय गुरुमाऊलींना प्रणाम करून मी माझे हे 2 शब्द सुरू करतोय. खरं तर मी पण एक छोटासा स्वामी भक्त आहे, माझी संपूर्ण फॅमिलीच आहे. आजचा विषय खरं तर खूप वेगळा आहे. व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांना वंदन करून मी माझ्या या छोट्याशा मनोगताला सुरुवात करतो. खरं तर माझं भाग्य आहे आज की या मंचावरती मला या मोठ्या व्यक्तिमत्वांच्या बरोबरीनं बसता आलं. खरं तर गेली अनेक वर्षे मला गुरुमाऊलींना भेटण्याची खूप इच्छा होती. खरं तर मनापासून इच्छा होती. मला वाटायचं कधीतरी आपण जायला पाहिजे, कधीतरी ती छोटीशी भेट व्हायला पाहिजे. पण मला वाटतं की तो त्यांचा आशीर्वाद होता की अशा कार्यक्रमात थेट त्यांनी त्यांच्या शेजारी बसण्याची मला ती संधी दिली. तो आशीर्वाद त्यांनी दिला असं मला वाटतं, स्वामींनी दिलाय तो आशीर्वाद. आज खरं तर सगळे शेतकरी बांधव इथं उपस्थित आहेत, युवा शेतकरी बांधव उपस्थित आहेत. त्या सगळ्यांना या जागतिक कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं महोत्सव शेतकरी कुटुंबातूनच आलेला असतो आणि त्याला त्याची जाण असली पाहिजे असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे आजही जेव्हा गावाकडे जाणं होतं, शेतीकडे जाणं. दिनांक 24 ते 28 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय कृषी प्रदर्शन, शेतकरी कुटुंब कल्याण स्वयंरोजगार मेळावा, भारत व कृषी संस्कृती दर्शन, दुर्मिळ वनौषधी प्रदर्शन, सर्व जाती धर्मीय वधूवर परिचय मेळावा या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनाचा सर्व नाशिककर, सर्व जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कृषी महोत्सव आयोजक आबासाहेब मोरे, चंद्रकांत मोरे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार सीमा हिरे, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, क्रांतीवीर VN नाईक, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, सरचिटणीस हेमंत धात्रक, उपायुक्त सुनील सौंदाने, यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे, निवृत्ती लाड सप्तशृंगी देवस्थानचे विश्वस्त भूषण तळेकर, कृषी उपसंचालक मोहन वाघ, अभिनेते डॉक्टर निलेश साबळे, रुची कुंभारकर, सुनील बागुल, जयंत दिंडे आदी जण उपस्थित होते. तसेच यावेळी नागरिकांची उपस्थिती देखील मोठ्या प्रमाणात दिसून आली. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता
शहीद भगतसिंग चौक, श्री टेंबलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762591218 9762591218. चला तर मग आजच भेट द्या टेंबलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. संकल्प असावेत नवे तुझे, मिळाव्यात त्यांना नव्या दिशा. प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे, ह्याच वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. देवांश योगेश सूर्यवंशी याला पहिल्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक मम्मी पप्पा, आजी आजोबा, मावशी, आत्या काका, मामा व समस्त सूर्यवंशी परिवार, सिडको, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. काही दिवसांपूर्वी मुंबई आग्रा महामार्गावर दरोडा पडल्याची घटना घडली होती. दिनांक 18 जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई येथील जय बजरंग कुरिअर सर्व्हिसची मारुती इको व्हॅनवरील चालक व कुरिअर पोहोच करणारे 2 कामगार मुंबई ते नाशिक असे सोने चांदीचे दागिन्यांची कुरिअर घेऊन जात असताना घोटी पोलीस ठाणे हद्दीत मुंबई आग्रा महामार्गावर माणिक खांब ते मुंडेगाव शिवारात कारमधून आलेल्या 5 ते 6 दरोडेखोरांनी कुरिअर व्हॅनला अडवून चालकाच्या डोळ्यात मिरची पूड फेकून लोखंडी रॉडचा धाक दाखवून 4.5 किलो सोन्याचे दागिने व बिस्किटे तसेच 135 किलो चांदीचे दागिने व चांदीच्या विटा, मोबाईल फोन असा एकूण 3,67,55,000 रुपये किमतीचा मुद्देमाल दरोडा टाकून जबरीने चोरून नेला होता. सदर घटनेबाबत घोटी पोलीस ठाण्यात भादवी कलम 395, 341 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भात तपास करत असताना भौतिक पुरावे, उपलब्ध पुराव्यांचे तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्ह्यातील दरोडेखोर हे उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा येथील असल्याचे निश्चित झाले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा व घोटी पोलिसांचे पथकांना आग्रा येथे रवाना करण्यात आले. त्या अनुषंगाने तपास करून पथकाने देवेंद्र सिंग परमार, आकाश परमार, हुबसिंग ठाकूर, शिवसिंग ठाकूर, जहीर खान या 5 इसमांना आग्रा येथून शिताफीने ताब्यात घेतले. जानेवारी रोजी संध्याकाळी साधारणतः 10:30च्या दरम्यान एक मारुती इको गाडीमधून, जी गाडी झवेरी बाजार या ठिकाणाहून निघालेली होती आणि त्यामध्ये साधारणतः 4.5 किलो सोनं आणि 135 किलो चांदी, काही तयार माल, त्याचप्रमाणे काही सोन्याची बिस्किटं आणि चांदीच्या विटा अशा स्वरूपामध्ये हा मुद्देमाल घेऊन 3 इसम या गाडीतून प्रवास करत होते. मुंबई आग्रा महामार्गावर रात्री 3च्या दरम्यान मुंडेगाव शिवार या ठिकाणी ते आलेले असताना अचानकपणे पाठीमागून एका कारने त्यांना ओव्हरटेक केलं आणि त्यांना ती गाडी थांबवायला भाग पाडलं. त्या गाडीतल्या इस्मांनी ह्या ड्रायव्हरच्या डोळ्यामध्ये मिरची पूड टाकली, त्याचप्रमाणे त्यांना मारहाण केली. परिस्थिती ओळखून फिर्यादी पार्टीतला एक जो इसम होता तो घटनास्थळावरून पळून जाण्यामध्ये यशस्वी ठरला. हा जो मूळ गाडीचा ड्रायव्हर होता त्याला आरोपींनी आपल्या गाडीमध्ये टाकलं आणि ह्या मालासहित, म्हणजे याच्यामध्ये 4.5 किलो सोनं आणि 135 किलो चांदी होती, ह्या मालासहित ही गाडी आरोपींनी त्या ठिकाणाहून पळून नेली. काही अंतरावरती गेल्यानंतर पुन्हा ती गाडी थांबवली आणि त्यातला सगळा जो मुद्देमाल आहे तो स्वतःच्या गाडीमध्ये टाकून आरोपींनी नाशिकच्या दिशेने पोबारा केलेला होता. दिनांक 18 रोजी पहाटेला हा प्रकार झाल्यामुळं पोलिसांना खबर मिळताच त्या ठिकाणी पोलीस पोहोचले आणि नंतर कलम 395 भादवीखाली ह्या गुन्ह्याची नोंद घोटी पोलीस स्टेशन या ठिकाणी करण्यात आलेली होती. हा गुन्हा घडल्यापासून घोटी पोलीस स्टेशन आणि
स्थानिक गुन्हे शाखा ह्या 2 शाखांची किंवा पोलीस स्टेशनची जी पथकं आहेत ती याच्या तपासामध्ये कार्यरत होती. आता या गुन्ह्याची उकल झालेली आहे. ह्या गुन्ह्यामध्ये एकूण 8 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. त्यातल्या 5 आरोपींना आम्ही पकडलेला आहे आणि यातला जो काही गेलेला मुद्देमाल आहे असा 2.5 किलो सोनं आणि 45 किलो चांदी एवढा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे. हे 5ही जे अटक करण्यात आलेले आरोपी आहेत ते आग्रा, राज्य उत्तर प्रदेश या ठिकाणचे रहिवासी आहेत. आणखी 3 आरोपींच्या आम्ही शोधामध्ये आहोत. यातला जो एक आरोपी आहे आकाश परमार नावाचा, तो ह्या कुरिअर कंपनीमध्ये कामाला होता आणि मागील 1 महिन्यापूर्वी त्याने ते काम सोडलेलं होतं. त्याने दुसऱ्या एका जो देवेंद्र सिंग नावाचा जो प्रमुख आरोपी यामधला आहे त्याला ही खबर दिलेली होती की ह्या कुरिअर कंपनीची गाडी रात्री साधारणतः 1-1:30 वाजेच्या नंतर घोटी टोल नाका पास होते आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर त्या गाडीला लुटलं तर त्याच्यामध्ये खूप माल मिळेल अशा स्वरूपाची बातमी त्या आकाश परमारने देवेंद्र सिंग याला दिलेली होती. नंतर देवेंद्र सिंग याने सगळ्या आरोपींना एकत्र करून हा जो गुन्हा आहे त्याला पूर्णत्वास नेलेलं होतं. तर हे जे आरोपी आहेत यातल्या 2 आरोपींच्या विरुद्ध यापूर्वी गुजरात राज्यामधून साधारणतः 5 किलो सोनं अशाच पद्धतीने लुटून नेल्याचा एक गुन्हा देखील नोंद आहे. आरोपींच्या विरुद्ध इतर काय अभिलेख आहेत याची पडताळणी आम्ही आता करतोय. सदर आरोपींची शिताफीने चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सदरची कारवाई वरिष्ठांनी केलेले मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस हवालदार नवनाथ सानप, पोलीस नाईक विश्वनाथ काकड, पोलीस हवालदार सागर काकड, शांताराम गुगे, योगेश पाटील, सुधाकर बागुल, पोलीस नाईक हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, पोलीस कॉन्स्टेबल नौशाद शेख तसेच घोटी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी, पोलीस नाईक रामकृष्ण लहामटे, मिलिंद पवार, चालक पोलीस हवालदार भूषण थोरबिसे यांच्या पथकाने केली आहे. पोलीस पथकांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी तपास पथकास 25,000 रुपये किमतीचे बक्षीस जाहीर करून सर्वांचे अभिनंदन केले. प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवजन्म उत्सव सोहळा समिती 2024 आडगावचे अध्यक्ष तसेच अतुल दादा मते युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष अतुल दादा शंकरराव मते यांच्या वतीने व तसेच मते कुटुंब यांच्यातर्फे सर्व आडगाव वासियांना तसेच भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. अतुल दादा मते युवा मंचतर्फे नुकताच आडगाव महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा अगदी अतोनात आनंद नागरिकांनी घेतलाय. तोच आता प्रजासत्ताक दिनानिमित्त अतुल दादा मते युवा मंचतर्फे अतुल दादा मते चषक या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तरी नागरिकांनी जास्तीत जास्त या स्पर्धेला उपस्थित राहून संघांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन शिवजन्म उत्सव सोहळा समिती 2024 आडगावचे अध्यक्ष तसेच अतुल दादा मते युवा मंचचे संस्थापक अतुल दादा शंकरराव मते यांनी केले. मी अतुल शंकर मते. उद्याच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी प्रभागातील मतदारसंघातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थाने आपली 26 जानेवारी 1950 रोजी जी राज्यघटना लागू झाली त्याची आठवण म्हणून आपला प्रजासत्ताक दिन आपण हा साजरा करत असतो. तर उद्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी समस्त नागरिकांना व ग्रामस्थांना माझ्या मते कुटुंबियांच्या वतीने आणि आमच्या प्रभागाच्या वतीने मतदारसंघाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच आपण
आता आपण जर बघितलं की नवीन वर्षाच्या सुरुवातीला आडगाव महोत्सव कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतला आणि त्याच्यामध्ये विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन, सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं होतं. लोकांच्या व नागरिकांच्या आग्रहास्तव परत इथं आपण ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा आपण आमच्या युवा मंचाच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केल्या आहेत. मी सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी विंचुरगवळी नवजीवन पब्लिक स्कूलच्या समोर ग्राउंडमध्ये होत असलेल्या अतुलदादा मते चषक या स्पर्धेला उपस्थिती लावून सर्वांनी, या क्रीडाप्रेमींनी खेळाचा आनंद घ्यावा व आपली सहभाग नोंदवावा. उद्या दिनांक 26 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंत हा ओव्हरऑल क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन केलं आहे. आपण सर्वांनी नक्की यासाठी प्रतिसाद द्यावा. धन्यवाद. गणेश खराट, दक्ष न्यूज, आडगाव, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सांगतो, जोपर्यंत ही मॅडम निलंबित होत नाही तोपर्यंत मराठा समाज दिंडोरी तालुक्यातील खतवड येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचं समोर आलंय. मुख्याध्यापिका या गेल्या अनेक वर्षापासून आपला मनमानी कारभार करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. त्यातच दिनांक 23 जानेवारी रोजी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत होत असलेल्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळांमधून शिक्षकांची नेमणूक केली असताना खतवड येथील मुख्याध्यापिका यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश झुगारून या आदेशाला केराची टोपली दाखवल्याने एकच खळबळ उडाली आहे. खतवड येथील 3 शिक्षकांची सर्वेक्षणासाठी नेमणूक करण्यात आली असताना मुख्याध्यापिकांनी शिक्षकांना सर्वेच्या कामकाजासाठी जाण्यास हरकत घेतली व पहिल्याच दिवशी एकही शिक्षक सर्वेक्षणासाठी गावात पाठवला नसल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करतायत. महाराष्ट्रात जरांगे पाटलांनी जे मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू केलंय आणि त्यासाठी ते मुंबईकडे जात आहे, तर या सगळ्या याची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी साहेब यांनी महाराष्ट्र मागास आयोगाच्या वतीने जो सर्वे चालू केलेला आहे, ह्या सर्वेची काल खतवड गावात सुरुवात होत असताना येथे जे 4 कर्मचाऱ्यांची नेमणूक झाली होती, त्यात जिल्हा परिषदेचे 3 शिक्षक आणि ग्रामसेवक मॅडम. तर त्या सर्वेला सुरुवात होत असताना मुख्याध्यापक मॅडम जाधव यांनी त्या सर्वेमध्ये काल शिक्षकांना व आपण पहिले शाळेची गुणवत्ता बघा, नंतर सर्वेला जा असे सांगून ह्या कामात जो अडथळा आणलाय काल, आणि या सर्वेला एका बाजूने जर चांगलं पाहिलं तर सरकारी कामातच एक अडथळा त्यांनी निर्माण केला. काल ग्रामस्थांनी त्यांना विनंती करूनही त्यांनी काल दिवसभर गावात सर्वे होऊ दिला नाही. याची शासनाने कुठेतरी दखल घेतली पाहिजे आणि त्या मुख्याध्यापक मॅडम ज्या आहे यांच्यावर कुठेतरी कारवाई झाली पाहिजे, असा पूर्ण गावाच्या वतीने आणि सकल मराठा समाजाच्या वतीने एक मी विनंती करतो आणि याच्यावर लवकरात लवकर मॅडमवर कारवाई व्हावी ही मी एक इच्छा व्यक्त. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने जो सर्वे चालू आहे, कालपासून 23 जानेवारीपासून जो सर्वे चालू केला, त्या सर्वेनुसार आमच्या खतवड गावामध्ये काल सर्व ग्रामस्थ आम्ही हजर राहून सर्वेसाठी सुरुवात केली. त्यासाठी आमचे जिल्हा परिषद शिक्षक आणि ग्रामसेवक मॅडम या 4 लोकांना ते काम दिलेलं होतं. त्या कामासाठी आम्ही सर्व लोक त्या कामाला मदत करण्यासाठी एकत्र येऊन त्या कामाला सुरुवात केली होती. परंतु आमच्या जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका जाधव मॅडम यांनी अत्यंत तातडीनं शिक्षकांना ते काम बंद ठेवून आणि शाळेमध्ये बोलावून घेतलं आणि ते काम बंद करून पहिलं शाळेची गुणवत्ता बघा आणि त्यानंतर आपलं जे बाकीचं काम आहे ते करा. आता हा जो आदेश आहे हा कलेक्टर साहेबांचा आदेश असल्यामुळं त्यांनी
त्या आदेशाचं उल्लंघन करून शासकीय कामामध्ये अडथळा आणून आमच्या गावाचा सर्वे 2 दिवसासाठी थांबून ठेवला. त्यामुळं आमच्या गावकऱ्यांना ती भरपूर अशी अडचण आलेली. त्याच्यामुळं सगळेच गावकरी आमचे संतप्त होऊन त्या मॅडमांची, जाधव मॅडमांची, मुख्याध्यापक मॅडमांचं निलंबन करण्याची सगळ्यांचीच मागणी. याच्या आधी पण त्यांच्या तक्रारी खूप आलेल्या होत्या, परंतु आमच्या गावकऱ्यांनी त्या सगळ्या पाठीमागे टाकल्या. परंतु इथं एक समाजाचा विषय असल्यामुळं आणि आज मराठा आरक्षण हा मुद्दा मुंबईपर्यंत जाऊन पोहोचलाय, दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलाय आणि आज सकल मराठा समाज प्रत्येकाची तळमळ या आरक्षणाबद्दल आहे. अशा वेळेत त्या मॅडमांनी त्या कामाला कुठंतरी अडथळा आणला तर आमचं सर्व खतवडकरांच्या वतीनं त्यांचं निलंबन झालं पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी. दरम्यान संबंधित मुख्याध्यापिका यांना नक्की हवाई तरी काय, नेहमीच मनमानी कारभार करत असणाऱ्या या मुख्याध्यापिकेवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ करतायत. सांगतो जोपर्यंत ही मॅडम निलंबित होत नाही तोपर्यंत मराठा समाज नाही तर खटवड ग्रामस्थांचा मराठा समाज आंदोलन करीत. ही मॅडम निलंबित झाली पाहिजे. खटवड ग्रामस्थांच्या समाजाच्या वतीने विनंती करतो आम्ही. याबाबत प्रांत अधिकारी, गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तसेच संबंधित मुख्याध्यापिकेवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात येते. सदर मुख्याध्यापिकेवर निलंबनाची कारवाई न झाल्यास गावकऱ्यांनी आंदोलन व उपोषणाचा इशारा दिला असून सर्वेक्षणामध्ये अडथळा आणणाऱ्या मुख्याध्यापिकेवर कारवाई होणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.